नमस्कार सगळ्यांना. लाईफ कोच आर के या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचे स्वागत आहे. यश लाईफ कोचच्या माध्यमातून आपण सर्व वयोगटासाठी विविध विषयांवर शास्त्रोक्त पद्धतीने कोचिंग करतो. मी लाईफ कोच रवींद्र खानोलकर. या युट्यूब चॅनलवरील सर्व विषय हे आपल्या नातेसंबंधियांना आणि मित्रमैत्रिणींना पण उपयुक्त असणार आहेत. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा, इतरांना शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला जीवनविषयक कोणताही प्रश्न असल्यास वरील व्हॉट्सअप नंबरवर पाठवावा. अशाच एखाद्या व्हिडिओ मार्फत आपला नंबर आणि नाव गुपित ठेवून त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला जाईल. कृपया या नंबरवर फोन करू नये. आजचा विषय आहे मनुष्य जन्म एक वरदान. आपल्यालाही माहिती आहे की मनुष्य जन्म हे देवानी आपल्याला दिलेलं एक वरदान. या भूतलावरील असा एक जन्म की इतर सर्व कीटक प्राणीमात्रा जीवसृष्टीमध्ये एक आगळा वेगळा आणि श्रेष्ठ असा हा जन्म आहे. कोणी छाती ठोकपणे आपण सांगू शकत नाही की मनुष्य जन्माला पुनर्जन्म आहे, किंवा असल्यास तो आपल्याला ज्ञातही नसणार आहे. जर जी गोष्ट आपल्याला ज्ञात नाही आहे किंवा ज्ञात नसणार आहे त्याबद्दल विचार न करता आपण पूर्णपणे या जन्मामध्ये या जन्माबद्दल बोलायचं आहे आणि या जन्मात जे काही साध्य करायचंय ते साध्य करायचंय. हा विषय फार थोडक्यात आज हाताळण्याचा प्रयत्न केला आहे. समस्त प्राणीमात्राला देवानी काय काय दिलंय बघा. शरीर दिलेलं आहे, बुद्धी दिलेली आहे, हृदय म्हणजे भावना दिल्या आहेत. आणि आपण पाहतो वाचा म्हणजे वाचा कोणाला दिली नाही आहे. चिमण्यांना चिवचिवाट, कावळ्यांचा कावकवाट, त्यांची भाषा त्यांना कळत असेल तर ते आपल्याला माहिती नाही आहे. हे सांगण्याचा उद्देश एवढाच की मनुष्याला देवानी खूप मोठ्या प्रमाणात बुद्धी दिलेली आहे, खूप मोठ्या प्रमाणात भावना म्हणजे हृदय दिलं आहे आणि एक चांगली वाचा शक्ती दिली आहे, ज्याचा पुढे मनुष्याने भाषांमध्ये रूपांतर करून आपली सांघिक प्रगती साध्य केली आहे. म्हणजे आपण जर अश्मयुगापासून जर विचार केला तर ही प्रगती आपल्याला माहिती आहे, कारण तो एक इतिहास आहे. या तीन गोष्टींचा उपयोग सर्वांग प्रगती करून घेण्यासाठी मनुष्य वापरतो आणि स्वतःचा उद्धार करून घेतो. परंतु तशा प्रकारे जे करत नाही त्यांच्या बाबतीत काय होतं? जगताना आळस, कामचोरी, दुसऱ्याशी स्पर्धा, कर्तव्यहीनता, दुसऱ्यांना दोष देणं, अशा अनेक गोष्टींचा अवलंब केल्याने हा मौलिक जे जीवन आहे ते नाशवंत होतं. आणि नुसतं जीवन नासत नाही तर त्या व्यक्तीला या समाजात सन्मानाने जगता येत नाही, सदैव अपमानात्मक जगायला लागतं. आता सकारात्मक मानसिकता ठेवून काम केलं तर खूप सन्मानाने जगता येत. आपण आपल्या जीवनाच्या प्राथमिकता म्हणजे प्रायोरिटीचा जर विचार केला तर आपल्याला उत्तम आयुष्य मिळू शकेल आणि आयुष्याच्या शेवटी आपल्याला कळेल की शेवटच्या दिवसापर्यंत आपण हे जीवन सार्थक केलंय. प्राथमिकतेमध्ये म्हटलं जातं मी स्वतः ठीक तर सर्व ठीक. हे फार महत्वाचं आहे की घरातलं कोणी लहान बाळ आजारी पडलं तरी घरात गोंधळ, घरातली स्त्री आजारी पडली तरीही गोंधळ, घरातला पुरुष आजारी पडला तरी गोंधळ आणि घरातलं ज्येष्ठ व्यक्ती आजारी पडलं तरी गोंधळ. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःला सांभाळणं हे गरजेचं आहे.
आणि ज्या लहान मुलांना हे कळत नाही त्यांच्या पालकांचं ते काम आहे, ते पालकत्वामध्ये येतं. आता स्वतः ठीक म्हणजे काय? मानसिक स्वास्थ्य, शारीरिक स्वास्थ्य ही दोन महत्वाची आहेत. ज्येष्ठांच्या बाबतीत वैद्यकीय स्वास्थ्य. तर शारीरिक स्वास्थ्यासाठी असं सांगितलं जातं, आहार, विहार, विचार आणि आचार याच्यात मानसिक शास्त्र आणि शारीरिक स्वास्थ्य आहे. दुसरी प्राथमिकता आहे माझे कुटुंब. आता ही खरी दुसरी प्राथमिकता आहे, पण अर्थार्जन हा जो भाग आहे पूर्वी अश्मयुगापासून फक्त पुरुषाकडे होता, अर्थार्जन आणि संरक्षण. तर आता अर्थार्जन दोन्हीकडून केलं जातं, स्त्रीकडून आणि पुरुषांकडून. पण दुसरी प्राथमिकता आहे ती पुरुषांनी आपलं अर्थार्जन ठेवावं लग्न झाल्यानंतर आणि स्त्रीने कुटुंब ठेवावं. आणि तिसरी प्राथमिकता स्त्रीने अर्थार्जन ठेवावं आणि पुरुषाने कुटुंब ठेवावं, म्हणजे तो घराचा बॅलन्स उत्तम रीतीने सांभाळता येतो. परंतु मुलांच्या बाबतीत दुसरी प्राथमिकता येईल अभ्यास करणं आणि योग्य त्या आपल्या आवडीच्या करिअरच्या दिशेने जाऊन आपल्या पालकांना समाधान देणं, की त्यांच्या जे त्यांनी एवढी प्रयत्न केलाय लहानपणापासून मोठं करेपर्यंत त्याला आपण न्याय दिला. तर दुसऱ्या मानसिकतेनंतर तिसरी प्राथमिकतेनंतर तिसरी प्राथमिकता आहे माझे कुटुंब. चौथी प्राथमिकता आहे माझे एकत्र कुटुंब. कुटुंबाचे दोन प्रकार असतात, एक त्रिकोणी कुटुंब, मी, माझी बायको, मुलं, आणि त्याच्यानंतर माझे आई वडील, माझी भावंड, माझ्या बायकोचे आई वडील, त्यांची भावंड. हे झालं एकत्र कुटुंब. त्याच्यानंतर विस्तृत कुटुंब आपलं खूप असतं, चुलत भावंड, मावस भावंड, मामे भावंड, आते भावंड वगैरे. त्याच्यानंतर मित्रमंडळी येतात आणि एक सगळ्यात महत्वाचा भाग प्राथमिकतेमध्ये असतो तो म्हणजे सामाजिक बांधिलकी. याला आपण चौथ्या क्रमांकावर पण आणू शकतो, एकत्र कुटुंबाच्या आधी, त्याच्यानंतर मित्रमंडळींच्या आधी किंवा त्याच्यानंतर. पण या सगळ्या प्राथमिकता आपल्याला सांभाळायच्या आहेत. मी स्वतः, माझं कामकाज, करिअर, शिक्षण, माझे कुटुंब, माझे एकत्र म्हणजे विस्तृत कुटुंब, माझे मित्रमंडळी, माझी सामाजिक बांधिलकी. मित्रमंडळींना पण प्राथमिकतेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्थान आहे आणि ते प्रत्येकाने द्यावं. हं? एवढ्या सर्व विषयांना धरून त्या त्या वयात ती ती कर्तव्य पार करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्यास मनुष्य जीवन हे सार्थकी होऊ शकतं. या प्राथमिकता थेट मनुष्य जन्म संपेपर्यंत अंगीकारायच्या असतात, शेवटच्या दिवसापर्यंत. म्हणजे शेवटच्या दिवशीही आपल्याला वाटलं पाहिजे की मी माझं जीवन सार्थक केलं आहे. मनुष्य जन्म हे खरोखरच एक वरदान आहे. जिंदगी ना मिले दुबारा म्हणजे हा परत जन्म मिळणार नाही आहे. आहे तो आपण वरची जीवनाचं उद्दिष्ट लिहिल्याप्रमाणे यशाच्या झालरीसह आनंदी व समाधानी जीवन व्यतीत करून जगायचं आहे. यश पाहिजे, दरवेळेला यश वाढत गेलं पाहिजे, बदलत गेलं पाहिजे, परंतु त्याचबरोबर आपल्याला आनंदी व समाधानी जीवन पाहिजे. यशासाठी जर स्वतःशीच शर्यत केली तर त्या यशातून आपल्याला आनंद व समाधान मिळतं. एवढं सांगून आजचा हा विषय आपण इथे थांबवतोय. सगळ्यांचे खूप खूप आभार.